जिल्हा परिषदला आता काकासाहेब पाटील चावडकर आणि इथं आसोले ही सीट वाचणार. दिगंबर आसोल्याचं त्याचं कामच आहे. वन साइड वगैरे होईल असं वाटतं. काय शंका निवडून म्हणजे आता समर्जित गाडगेची टक्कर करायला आता दुसरा कोणी नाही आहे. संजय बाबा, मुश्रीफ साहेब आणि समर्जित गाडगे एका जागी असल्यामुळे आम्हाला तरुण पिढीला बी कसं आहे एकामेकाच्या दोष असा राहिला. काकासाहेब सावडेकर 100% निवडून येणार. काय वाटतं आता जिल्हा परिषद निवडणूक आहे, कोणाचं वार आहे? जिल्हा परिषदला काय काका सावडकर 100% फायनल आहे. राजे समरसिंह यांच्या नेतृत्वाखाली बराच विकास केलेला आहे. वारं म्हटला तर आता काय समजतं बा संजय बाबा गाडगे, मुश्रीफ साहेब एकत्र आल्यामुळे त्यांचं वारं जास्त वाटतं कागल तालुक्यात आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत मळगे बुद्रुक मध्ये. माकवे जिल्हा परिषद अंतर्गत येणारं हे गाव आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद माकवे ह्या मतदारसंघाभोवती फिरणारं जे राजकारण आहे ते कुठल्या पद्धतीचं आहे आणि ह्या गावामध्ये बघायला गेलं तर लोकांना भेटूयात आणि आपण त्याच्याकडून जाणून घेऊया की या गावामध्ये नेमकं लोकांचं मत काय आहे. बघायला गेलं कागल तालुक्यामध्ये जे मोठे गट आहेत ते गट एकत्र आलेले आहेत आणि ह्या गटाच्या माध्यमातून या तालुक्याचा विकास झाला आहे काय आणि हा गट हे 3 गट एकत्र येण्यामुळं या तालुक्याचा आणखीन काय विकास होऊ शकेल आणि कुणाचा प्रभाव पडेल हे आज आपण लोकांना भेटून जाणून घेऊया. काय वाटते आता सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, कुणाचं वार आहे सध्या आपले? वारं म्हटला तर आता काय समजतं बा संजय बाबा गाडगे, मुश्रीफ साहेब एकत्र आल्यामुळे त्यांचं वारं जास्त आता वाटतं कागल तालुक्यात आहे. बरं, असं वाटत नाही काय बाबा म्हणजे दुसरा विरोधी गट आहे त्यांची सुद्धा ताकद आहे आणि त्या ठिकाणी ती निवडून येतील असं? नाही, असं काय कमी पण लेखून चालणार नाही, समोरला कधी कमी लेखून चालणारच नाही, हे पण तितकंच खरं आहे. त्याबद्दल काय शंका नाही. बरं, तुमच्या गावात काय कामं झालं त्या विकास कामं वगैरे? भरपूर झाले विकास कामं म्हणता तर मंडली गटाने पण केलेत, दादानी पण म्हणजे समर्थ दादानी पण केलेत, मुश्रीफ साहेबांनी पे केलेत, बाबांनी पे केलेत, असे चार नेत्यांनी कामं केलेले आहेत. नाही असं नाही, त्याच्याबद्दल काय शंका. पण 3 गट एकत्र आल्यामुळं हे असं वाटतंय की वन साइड वगैरे होईल असं वाटतंय का? त्यात काय शंका नाही. आता जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या आहेत, काय कोणाचं वार आहे? आता आपले दिगंबर आसोले जे मळगे बुद्रुक जे आहेत ते कार्यकर्ते आम्हाला या गोरगरिबांच्यासाठी अतिशय चांगली व्यक्ती आहे आणि त्यांनी आम्हाला शाळेला किंवा घरकुलसाठी किंवा कुठल्या बी आरोग्य विभागासाठी असले तर सहकार्य मोठं केलेलं आहे आणि असं सहकार्य त्यांचं आमच्या करवड प्रत्येक समाजाला लाभलेलं आहे आणि ह्या शीटेला तुम्ही पूर्णपणे साथ देऊन ही शीट निवडून आणली पाहिजे आणि येणारच आहे आणि तो कार्यकर्ता चांगला आहे. त्या कार्यकर्त्याबद्दल आपल्या समाजातील लोकांची धडपड भरपूर आहे, लोक पाठीची भरपूर त्यांची आहे आणि असाच कार्यकर्त्याला निवडून द्यावं अशी माझी पूर्णपणे भूमिका आहे. पुढे भविष्य काळात हा कार्यकर्ता अतिशय चांगल्या पद्धतीची कामं विकास काम करणारा व्यक्ती असून याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे आणि ही व्यक्ती पूर्णपणे निवडून यावी. लोकांनी सहकार्य चांगल्या पद्धतीने करावं, लोकांच्या आरोग्यासाठी असून दे, शालेय कार्यासाठी असून दे किंवा कुठल्याही अडचणीच्या टायमाला दुखासुखाच्या हा धावून येणारा व्यक्ती असून आमच्या ह्या व्यक्तीला सहकार्य भरपूर करावं एवढी माझी कळकळी जनतेला विनंती आहे. नमस्कार, काय ना तुमचं? काय दत्तात्रय हरिभाऊ कमळ. काय वाटतं सध्या वारं कोणाचं आहे? वार हे मोठा गट झालाय, यात खरोखर चांगलं झालंय आणि आमच्यात बी कसं व्हायचं माहिती आहे का, त्या पार्टीचा ह्यो पार्टीचा इकडं ह्यानं पाणी नेलं तिकडं त्यानं पाणी नेलं किंवा शेतकऱ्याला कुठल्या अडचणीची गरज नाही. वरल्या लेवलला एक झाल्यामुळे खायल्या लेवलला सगळं थंडच पडले, हे सगळं एकसारखं आणि अतिशय झालंय, चांगलं झालंय, वातावरण अतिशय चांगलं आहे आणि असंच चालावं असं आमची इच्छा आहे. बरं, कागल तालुक्यात तुम्ही म्हणला की संघर्ष हा मोठा होता, 2 गट मोठे एकत्र आलेले कार्यकर्ते नाराज झाले असं वाटतं का? नाही, नाराज म्हणजे कसं आहे, नाराज काय व्हाय नाही, झालंय चांगलं झालंय, काय अडचण नाही, काय नाराज बिराज वगैरे कोण नाही वाटत नाही. बघायला गेलं तर आपला जो तालुका आहे तो कृषीप्रधान तालुका आहे. या ठिकाणी शेताची कामं देखील चालू आहेत. दादा आहेत शेतात, काय काम, नाव काय तुमचं? विकास तानाजी कमळकर, मळगे बुद्रुक. काय वाटते आता सध्या निवडणुका लागल्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती, कुणाचं वार आहे, कोण निवडून दिलं असं वाटतं? निवडून म्हणजे आता समर्जित गाडगेची टक्कर करायला आता दुसरा कोणी नाही आहे. त्यामुळं आणि नवीन जी पोरं आता म्हणजे आपली तरुण पिढी जी आहे ती आता म्हणजे त्यासनी सांगायला लागत नाही की कुणाला निवडून द्यावं आणि कुणाला जास्त त्यांची कामं केले त्याच्यावरती निवडून देणार म्हणतात. बरं, आता समर्जित गाडगे आणि मुश्रीफ गड एकत्र झालेला आहे, ताकद वाढलं असं वाटतंय का? ताकद म्हणजे आता प्रश्नच नाही. संजय बाबा, मुश्रीफ साहेब आणि समर्जित गाडगे एका जागी असल्यामुळे आम्हाला तरुण पिढीला बी कसं आहे एकामेकाच्या दोष असा राहिला नाही, सगळी मिळून मिसळून म्हणजे आता ह्यो समर्जित गाडगेंचा, दादांचा, ते मुश्रीफ साहेबांचा, मी संजय बाबांचा, असं म्हणजे सगळे असं आता सर्व मिळून त्यामुळं आपुलकीचं वातावरण तयार झालेलं आहे. 100% पाटील काय वाटतं जिल्हा परिषद जिल्हा परिषदला दिगंबर आसोले यांचे खूप वार आहे आणि त्यांची
खूप म्हणजे या भागामध्ये त्यांची खूप अशी ओळख आहे आणि हक्केला धावणारा नेतृत्व करणारा दिगंबर असोले यांची आई पंचायत समित्याला निवडून येण्याची पूर्ण क्षमतेने आम्ही निवडून आणण्याचे काम करू. बरं, जिल्हा परिषदला आता काकासाहेब सावडकर उभारले, त्यांच्या विरुद्ध शिवानंद माळे आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, काकासाहेब सावडेकर 100% निवडून येणार. का सांगा, तिन्ही गट एकत्र असल्यामुळं त्यांचं खूप असं वार आहे आणि बहुसंख्य मतदारसंघ त्यांच्या बाजूने आहे. बरं, त्यामुळे ते 100% निवडून येणार काकासाहेब सावडेकर. त्यामुळे त्यांची पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समिती ही आपलीच येणार आहे. त्यामुळे काय प्रश्नच नाही. माझं नाव ऋतुराज शितापे. काय वाटते आता जिल्हा परिषद निवडणूक आहेत, कोणाचं वार आहे? जिल्हा परिषदला काय काका सावडकर आणि पंचायत समिती दिगंबरदादांची आई 100% फायनल आहे आणि काय गॅरंटेड 100% शेट आहे. 100% येणार. तिने समाजात तशी कामं केलेली आहेत. सामान्य माणसाची, लोकांसाठी झटणारा माणूस आहे. 100% शेट हे बसणारच, त्यात काय शंका नाही. आता दोन गट एकत्र, 2-3 कागद तालुक्यातले मोठे गट एकत्र आलेले आहेत. काय त्यांच्याबरोबर? गटांचं म्हणण्यापेक्षा दिगंबरदादांनी वैयक्तिक अशी कामं केलेली आहेत की त्याला गट असू देत किंवा नसू देत 100% ही शेट फायनल बसणार. काय वाटतं आता जिल्हा परिषद निवडणूक? जिल्हा परिषदला आता काकासाहेब पाटील सावडकर आणि इथं असोले ही सीट बसणार. दिगंबर असोल्याचं त्याचं कामच आहे ह्याच्याकडनं पहिल्यापासून, त्याच्यामुळे ती सीट 100% बसणार. आणि त्यात कसं झालंय, मुश्रीफ साहेबांचं त्याला योगदान आहे, त्याच्यामुळे ते राष्ट्रवादीचे आहे ना ते हे होणार. आणि दिगंबर असोल्यांचं एकदम भारी काम आहे. शेती म्हणजे कुणाचं आरोग्य असेल, कुणाचं काय असेल, म्हणजे घरापर्यंत जाऊन त्यानं कामं केलेले, त्याच्यामुळे ती 100% सीट बसणार. 100%. आणि काका पाटील त्याच्यामुळे ते हे होणार, निवडून येणार दोन्ही सीटा. बरं असले येणार असं वाटतं. होय होय काय गावात कामं केल्यात का त्यांनी? काम केल्यात. होय, काय म्हणजे काय कामं केलं? तर हे रस्ते बिस्ते पोरांनी नोकऱ्या लावल्या आता. सगळ्या नोकरी लावल्या, त्यामुळे निवडून येतील म्हणतात. होय. जिल्हा परिषदला मुस्लिम त्या तिन्ही गटातून काकासाहेब सावडकर उभारले, त्यांच्या विरुद्ध अजून शिवसेनेचा उमेदवार नाही आहे. मग काय वाटतं, त्यांच्या गटात येणार उमेदवार निवडून येईल का जिल्हा परिषद? जिल्हा परिषदला कोण येईल असं वाटतं? दिगंबरच येणार. दिगंबर पंचायतला उभारल्यात, जिल्हा परिषदला काकासाहेब सावडकर उभारल्यात, त्या गटात ते आता काय करणार आम्हाला. नमस्कार, नमस्ते. काय ना तुमचं? जगदीश असोले. काय वाटते आता जिल्हा परिषद निवडणुका आल्यात, कोणाचं वार आहे तुमच्या इथे? माके मतदारसंघातून पंचायत समिती उमेदवार रंजना बापूस असोले बर, हे 100% विजयी होणार. भाजपचे कमळ चिन्हावर. जिल्हा परिषदचं काय सांगाल? जिल्हा परिषद काकासाहेब सावडकर पण सीट निवडून येणार. बरं, काय गावचा विकास झालाय का? 100%. डेप्युटीच्या काळात दिगंबर असोले यांच्या काळात बराच गावामध्ये विकास झालेला आहे. राजे समरसिंह यांच्या नेतृत्वाखाली बराच विकास केलेला आहे. गोरगरिबांचे घरकुल योजना असून द्या, शिवाय दवाखाना, कोणाचे गरिबाची थोडी अडचण का असेल तर दूर करणे, ह्या दृष्टिकोनाने दिगंबरने बरेच प्रयत्न केलेले आहेत आणि ते सक्सेसफुल झालेले आहे. त्यामुळे याची सीट ही दिगंबरची 100% असणार. आता मुश्रीफांची जर गड एकत्र आल्यामुळे ताकद वाढणार 100% मळगे बुद्रुक मध्ये 80 ते 85% मतदान पडलं. पडलं. काका काय नाव तुमचं? रंगराव इंद्राव गौरव. काय वाटतं आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? जिल्हा परिषद मध्ये माखवी मतदारसंघामधून पंचायत समिती गटामधून आपल्या दिगंबर असोल्यांची मातोश्री. आबा काय हो, काय काय निवांत बसलाय? बरं, काय हो निवडणुका लागल्यात ना, काय मग काय वाटतंय? काय कोण निवडून येणार म्हणताय हो? बघू काय व्यक्तता सांगता नाही, ते राजे मुश्रीफ आणि बाबा एकत्र आल्यात, मग ते येतील निवडून वाटतंय. सांगता तीन मोठे गड आहेत ना कागल तालुक्यात, मोठं मोठं ते एकत्र आले आज महिना म्हणता निवडून बघू गे काय बघूया म्हणताय. होय. बरं, तुमच्या काळात मंडली साहेब होतं, राजे साहेब होतं, मुश्रीफ साहेब होतं, ती वेगवेगळी होती. आता ही त्यांची पोरं एकत्र आल्यात, बर काय ते करतील वाटतंय काय? बघू